राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियंका वाड्रा नाव घेऊन निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर शरसंधान करतायत, त्यांना धमकावतायत, त्यांना सांगतायत की आमची सत्ता आली तर तुम्हाला तुरुंगामध्ये जावं लागेल. हे धमकावण्याचं जे सत्र आहे ते राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी का सुरू केलेलं आहे? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे निवडणूक आयुक्तांनी जो उपक्रम जाहीर केलेला आहे, जो उपक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतलेला आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा, हा जो उपक्रम आहे तो जर व्यवस्थित चालू राहिला, कायद्याच्या चौकटीमध्ये सुरू राहिला, तर राहुल गांधी आणि काँग्रेसची सत्तेमध्ये जी वापसी आहे ती कायमस्वरूपी रोखली जाणार आहे. म्हणजे काँग्रेसची सत्तेवर येण्याची जी शक्यता आहे त्याची नसबंदी करणारा उपक्रम म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मतदार याद्यांमध्ये सुद्धा घुसवण्यात आलं, त्यांना या देशाचं मतदार बनवण्यात आलं. 2 किंवा 3 निवडणुकांमध्ये मतदान केलेले बांगलादेशी आणि रोहिंगे या देशामध्ये आहेत आणि स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या माध्यमातून ही नावं आता समोर यायला लागलेली आहेत, ही नावं आता वगळली जात आहेत. देशभरामध्ये जेव्हा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम पूर्ण होईल तेव्हा मतदार यादीतून किती बांगलादेशी आणि रोहिंगे कमी होतील याची तुम्ही फक्त कल्पना करा. आणि हाच मुद्दा काँग्रेसला त्रासदायक ठरतोय. याच मुद्द्यामुळे राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यांना लक्षात येत आहे की आपला हक्काचा मतदार हिरावून घेण्याचं काम निवडणूक आयोग करतोय आणि ते सुद्धा कायद्याच्या चौकटीत. त्यामुळे थैथयाट करण्याच्या पलीकडे आणि मोदींना शिव्या घालण्याच्या पलीकडे, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना धमकावण्याच्या पलीकडे राहुल गांधी काहीही करू शकत नाहीत, अशा प्रकारची परिस्थिती आहे.